जय शिवाजी. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड पुण्यभूमीत आपल्या ग्रुपचं प्रथम सर्ष स्वागत करतो आणि रायगड पाहायला ही सुरुवात करतोय. तर रायगडावरती आज आपण पायऱ्यांनी चढून जाणार. 2350 पायऱ्या टोटल किल्ल्यावरती जाताना. तरी रायगडाची ही उत्तरेकडची बाजू आहे. उत्तरेकडच्या बाजूने जिथे गाडी पार्किंग करतो आपण, जिथून चित्त दरवाजापासून सुरुवात केली आपण. आता याला चित्त दरवाजा म्हटलं तर याच्यावरती आल्यानंतर 150 पायऱ्या चढून आल्यानंतर एक बुरुज पाहिला आपण. तो खुपलाडा बुरुज होता, ज्या ठिकाणी लढाई खेळल्या जायच्या. तर या ठिकाणी खुपल्या बुरुजामध्ये आणि एक दुसरा मार्ग याच्या खालून जातो, ते समोरचा धबधबा पडतो बघा, त्या ठिकाणी निघतो रस्त्यामध्ये. त्याला नाणे दरवाजा म्हणतात. नाणे दरवाजा, चित्त दरवाजा. पण यातून दोन्ही मार्गाने वरती गेलो आपण तरी गडाच्या महादरवाज्यामध्ये जातो. किल्ल्याचा मेन गेट आहे, मध्यंतरी त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. पण ही किल्ल्याची उत्तरेकडची बाजू आहे. समोरचं पाचाडगाव खाली दिसतो बघा आपल्याला. पाचाडगावातले घरे दिसतात बघा. या घरांच्या मागे जो कोट दिसतो बघा भिंतीचा बांधलेला चौकोनी, तर आपल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा वाडा होता. कारण आपल्या आऊसाहेब गडावरचं वातावरण मानवत नव्हतं म्हणून गडाच्या पायथ्याला पाचाड गावात 9 एकरामध्ये मोठा राजवाडा बांधला आणि आपल्या आऊसाहेब राजवाड्यामध्ये राहायच्या. आऊसाहेबांची सेवा करण्यासाठी पुतळा राणी या गडाच्या पायथ्याला आपल्या आऊसाहेबांच्या सोबत राहायच्या. म्हणून गडावरती 6 राण्यांचे 6 माले ते वरती गेल्यानंतर दाखवणार आहे. पण 7वी राणी पुतळाबाई गडाच्या खाली राहायच्या आणि त्याच वाड्यापासून पुढे 5 मिनिटाच्या अंतरावरती आपल्या आऊसाहेबांची समाधी आहे. ज्या ठिकाणी आपल्या आऊसाहेबांचं निधन याच पाचाड नगरीमध्ये, याच पाचाड वाड्यामध्ये झालं. पण त्यांच्याच वाड्याच्या बाजूला पुढे समाधी आहे आपल्या आऊसाहेबांची. तरी गडाची ही उत्तरेकडची बाजू आहे. समोरच्या सह्याद्रीच्या पर्वतरांच्या धुक्यामध्ये आज रायगडावरती गेल्यानंतर वरून आपल्याला खालचा परिसर काही दिसणार नाही. वरती खूप धुक्क आहे. धुक्यामुळे पुढचा पॉईंट आपल्याला समोरचं झाड सुद्धा दिसणार नाही, एवढं धुक्क दाट आहे. पण किल्ल्यावरचा हा परिसर आपण इथून खालून पाहतोय, याला जावळी खोरं म्हणायचे. या गडावरनं राजाने 8 गडांचं दर्शन व्हायचं. तोरणा, राजगड, लिंगाणा, प्रतापगड, मकरंदगड, सोनगड आणि मानगड. तर प्रतापगड गडाच्या दक्षिणेकडे आहे. प्रतापगडाच्या पायथ्यापासून महाबळेश्वरच्या खाली प्रतापगड. प्रतापगडच्या पायथ्यापासून या सह्याद्रीच्या पर्वतरांगापर्यंत कनेक्ट झालं हे जावळी खोरं. हे जावळी खोरं जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात होतं. जावळीच्या चंद्रराव मोरे होते, मराठी सरदार होते. आदिलशाही दरबार ते काम करायचे. शिवरायांची पहिली राजधानी किल्ला राजगड होती पुणे जिल्ह्यामध्ये. राजांनी राजगडावरून आपल्या मोऱ्यांना एक प्रेमाने पत्र पाठवलं. त्या पत्रात लिहिलं, चंद्रराव मोरे तुम्ही म्हणून आमच्या स्वराज्यात सामील व्हा. आपण दोन्ही मिळून एक हिंदवी स्वराज्य उभं करून निर्माण करू. चंद्रराव मोरेंनी राजांना प्रत्युत्तर केलं. त्या पत्रात राजांनी त्यांनी युद्धाचं चॅलेंज केलं. म्हटले या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत. राजा तुम्हाला उद्या यायचं असेल तर आज या तुमच्यासाठी आमचा दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. राजाने ऐकलं. निवडक सरदार 150 घेतले, जावळी खोऱ्यामध्ये पाठवले. चंद्रराव मोरेंचे चुलत भाऊ हनुमंतराव मोरे यांचं जावळी खोऱ्यामध्ये वध झालं आणि ते चंद्रराव मोरे जावळी सोडून या रायरीच्या डोंगरावरती राजांना चंद्रराव मोरे शरण आले. तर राजांनी हा डोंगर जावळीच्या चंद्रराव मोरेंकडनं, हा रायरी नावाचा डोंगर होता, रायरी राजांनी 15 मे 1656 मध्ये जिंकली. 1656 ते 1670 पर्यंत रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षाच्याने गड बांधला. या गडाचे आर्किटेक्चर इंजिनियर ते आपले हिरोजी इंदोळकर होते. आणि गड 14 वर्षात रायगड बांधलाय. 14 वर्षात रायगड काय बांधलं हिरोजी? 350 वाडे आहेत, 11 तलाव आहेत, 84 पाण्याचे हौद आहेत. पूर्ण रायगड पाहायचा झाला तर 1200 एकरामध्ये रायगडाचं क्षेत्रफळ आहे आणि पायथ्यापासून टोटल 1200 एकर आणि वरचा पठार भागा 100 एकरामध्ये किल्ला आहे. किल्ल्यावर 350 इमारती ते 11 तलाव, 84 पाण्याचे हौद आहेत. ही गडाची उत्तरेकडची बाजू आहे. 3.5 किलोमीटरचं अंतर आहे. आता आपण इथून वरती गेल्यानंतर हिरकणी बुरुजा खालून आपण गडाच्या महादरवाज्यामध्ये जाणार आहोत. समोर हिरकणी बुरुज आहे. हिरकणी बुरुजाच्या खाली गेल्यानंतर हिरकणची तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. त्यानंतर आपण गडाच्या महादरवाज्यामध्ये जाणार आहोत. पण या रायगडाची हाईट आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट गडाच्या उंचीची हाईट आहे आणि गडाच्या पायथ्यापासून रायगडाची हाईट 1375 फूट गडाची उंची आहे. या गडाला चारी बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगेने वेढलंय. पण या रायगडाला कुठे सह्याद्रीची पर्वतरांग अटॅच किंवा जॉईन नाही. म्हणजे हा स्वतंत्र राजधानीसाठी राजांनी या गडाची निवड केलेली आहे. रायगडावरती जाण्यासाठी हा एकच मार्ग होता. त्यावेळी पाऊल होता त्या घोड्यांच्या. आता गव्हर्नमेंटने पायऱ्या बनवलेल्या आहेत.